नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण ऑपरेशन ऑन फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकावरील क्रिया पाहत आहोत। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल रेसिप्रोकल। आता हा रेसिप्रोकल म्हणजे काय, यालाच गुणाकार व्यस्त मराठीमध्ये काय म्हणतात, गुणाकार व्यस्त असं म्हणतात। आता हा गुणाकार व्यस्त संख्या कशासाठी इम्पॉर्टंट आहे, जेव्हा आपल्याला दोन संख्याचा म्हणजे दोन अपूर्णांकाचा भागाकार करायचा आहे म्हणजे डिव्हिजन करायचे, त्यासाठी हा कन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे। सर्वात सोपा आणि सिंपल कन्सेप्ट आहे। फक्त काय करायचंय, या ठिकाणी जो काही अपूर्णांक असतो अपूर्णांक जो काही असतो म्हणजे जो काही फ्रॅक्शन असतो आपल्या सर्वांना माहित आहे फ्रॅक्शन म्हणजे काय। तर जो काही फ्रॅक्शन असतो, सपोज या ठिकाणी p/q हा फ्रॅक्शन घेतला किंवा a/b हा फ्रॅक्शन घेतला, म्हणजेच अपूर्णांक या स्वरूपातील ज्या संख्या असतील त्या संख्याचा आपल्याला रेसिप्रोकल म्हणजे गुणाकार व्यस्त करायचा आहे। आता रेसिप्रोकलला अनदर नाव, दुसरं नाव आहे मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स। काय नाव आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल। दोन्हीचा अर्थ एकच आहे, त्याला आपण गुणाकार व्यस्त म्हणतात। सिंपल काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपल्याला गुणाकार व्यस्त करायला सांगितलं किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स करायला सांगितलं म्हणजेच रेसिप्रोकल करायला सांगितलं, तेव्हा छेदातली व्हॅल्यू अंशात लिहायची आणि अंशातली व्हॅल्यू छेदात लिहायची। म्हणजे या ठिकाणी जी छेदातली व्हॅल्यू आहे, जी छेदात नंबर दिसतो त्याला अंशात लिहायचं आणि जो अंशात दिसतो त्याला छेदात लिहायचं। सिंपल एवढाच कन्सेप्ट झाला, जास्त काही नाही। हा कन्सेप्ट का इम्पॉर्टन्स आहे, जेव्हा तुम्ही आता पुढे पाहताल डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकाचा भागाकार शिकतात, तेव्हा हा कन्सेप्ट कामी येणार आहे। a/b या संख्येचा रेसिप्रोकल करायचा असेल तर छेदातली संख्या मी अंशात लिहिणार, अंशातली संख्या छेदात लिहिणार। या संख्येला रेसिप्रोकल म्हणतो। काय म्हणता येईल, रेसिप्रोकल। ते इक्वल नसतात, एरो द्यावा लागणार आहे, इक्वल नसतात। बरं ठीक आहे। या ठिकाणी उदाहरण पाहूयात एक्झाम्पल मध्ये काही उदाहरणं पाहूयात। 3/4 याचा रेसिप्रोकल करायचा, 3/4 चा काय करायचा, गुणाकार व्यस्त करायचा। सिंपली हा छेदातली जी संख्या आहे ती अंशात लिहिणार, अंशातली संख्या ती छेदात लिहिणार, याला गुणाकार व्यस्त म्हणजेच रेसिप्रोकल म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असे म्हणतात। आणखीन एक्झाम्पल पाहूयात। 7/11 या संख्येचा गुणाकार व्यस्त करा म्हटलं तर काय करणार, 11ला वरती लिहिणार आणि 7ला खाली लिहिणार, झाला गुणाकार व्यस्त। खूप सोपा कन्सेप्ट पहा विद्यार्थी का घेतलाय, कारण की याचा वापर आपल्याला ऍडिशन करण्यासाठी करायचा, कशाची, अपूर्णांकाची भागाकार करण्यासाठी करायचा आहे। आता एक थोडस फिरून गणित देण्याचा प्रयत्न करतो। 5 या संख्येचा गुणाकार व्यस्त लिहा। आता बरेच जण गोंधळात पडतात विद्यार्थी, 5चा कसं लिहायचं, त्याच्या छेदात तर काहीच नाही, त्याला वर कसं लिहायचं। लक्षात घ्या, कोणत्याही पूर्ण संख्येमध्ये म्हणजे होल नंबरचा छेद काय असतो, तर ज्या संख्येच्या छेदात काही नाही त्या छेदात काय असतं, 1 असतो, एवढं लक्षात ठेवा। मग याचा रेसिप्रोकल कसा होईल, हा 1 जाणार अंशाला आणि हा 5 येणार छेदात। चाल सिंपल। हा कन्सेप्ट जर समजला असेल तर पुढचा कन्सेप्ट डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन म्हणजेच अपूर्णांकाचा भागाकार, हा कन्सेप्ट आपल्याला नक्की सोपा जाणार आहे। नमस्कार।